सर्वप्रथम या ठिकाणी मिलिंद बुद्धविहार कृती समितीच्या वतीने सर्व भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या देशाला अर्पण केलेला आहे। तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर। आज खऱ्या अर्थाने पूर्ण जगामध्ये या भारतीय संविधानाचा गौरव होत असतो। भारतीय राज्यघटनेला या ठिकाणी अतिशय उच्च स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीमुळे या ठिकाणी मिळालेलं आहे। आज हडपसर परिसरामध्ये बुद्धविहार कृती समितीच्या वतीने सासणेनगर तर आपल्या जिजाऊ चौक हडपसर गाव वेशीच्या त्या वेशीपर्यंत अतिशय भव्य असे संविधान दिनाची रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती। त्या रॅलीमध्ये आदरणीय डॉक्टर शाने सर होते, वामन दाडवेसाहेब असेल, अरुण आल्हाट मामा असतील, व आमचे अनिल मोठे पाटील होते, सरदार होते, असे अनेक मान्यवर मंडळी त्या संविधान दिनाच्या रॅलीमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे यादव हरणे असतील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। मी अधिक न बोलता या ठिकाणी संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त या ठिकाणी करतो आणि वामनदादांना या ठिकाणी मी माईक देतो। महाकारुणी तथागत महान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला अभिवादन। आज या ठिकाणी मिलिंद बुद्धविहार या ठिकाणी आज भारतीय संविधानचा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून पूर्ण भारतभर साजरा होत असताना आपल्या हडपसर भागातील 14 बुद्धविहारांनी एक कृती समिती स्थापन करून ससानेनगर ते हडपसर गाव जिजाऊ चौक या ठिकाणापर्यंत एक रॅली काढली होती। त्या रॅलीमध्ये आपण सर्वजण उपस्थित होता। विशेषतः फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे, विचार त्यांचे सतत जागृत ठेवणारे संभाजी ब्रिगेड ही संघटना कार्यरत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आजचा जो 26 नोव्हेंबरचा जो कार्यक्रम आहे आपला संविधानामध्ये जर चांगला अभ्यास केला आणि ज्याने खरोखरच पूर्ण संविधान वाचलं असेल तर त्यांना खरोखर कळायला पाहिजे की संविधानामध्ये काय आहे आणि आपला देश हा केवळ संविधानामुळे आणि ज्या घटना लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळे वाचतायत। आणि याचा जर दुरुपयोग करत असतील तर आपल्याला आंबेडकरांनी एकच दिलेले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण शिकलो आहोत परंतु संघटित किती झालेला आहोत? आज आपल्या पुण्यात जर आपला समाज बघितला तर बहुसंख्य प्रमाणात समाज आहे। जर आपण एकत्र झालो आणि आपल्या संविधानाला जर गालबोट लागत असेल तर आपण एकत्र आल्यानंतर जर आपण आपल्या संविधानानिमित्त जर कोणी अपशब्द जरी बोलत असेल तर आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि एकत्रीकरणामुळे हे संघटित आपलं संघटन आपलं संविधान आपण वाचू शकतो। आणि असे अनेक प्रकार आपल्या संविधानामध्ये लिहिलेले आहेत। महिलांना मॅटर्निटीचा जी रजा दिली आहे ती केवळ आंबेडकरांमुळे झालेली आहे। म्हणून महिला ही आज बाहेर पडून नोकरी करू शकते आणि ती सक्षमीकरणासाठी त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। आणि असे अनेक काही घटनांमध्ये असे चांगले कलम आहेत, परंतु असे काही कलम काढण्याचा प्रयत्न हे काही लोक करत आहेत। तरी मला तरी वाटतं आपण आपल्या समाजाने एकत्र येऊन महिलांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि स्त्री वर्ग असू द्या, पुरुष वर्ग असू द्या, यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या संविधानाला गालबोट कसा लागला जाणार नाही याची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपला देश अजून प्रगतीपथावर जाईल। कारण कोरोनाच्या काळामध्ये जी आपल्या परिस्थिती खालावलेली आहे आणि त्या खालावलेल्या परिस्थितीमध्ये अनेक आणखी प्रश्न उद्भवले जात आहेत आणि आज हे बरेच लोक आपल्या संविधानाचं वाचन करून संविधानाचं सर्व शिकून फक्त पडद्याच्या मागे संविधानाचं वाचन करतात, परंतु ते अंमलात आणत नाही। तरी आपण ते कसं अंमलात आणावं आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यावा हे आपण आपल्या समाजाने जर एकत्र झाल्यानंतर जर सर्वांना जर एका धडा शिकवला तर नक्कीच आपला समाज हा अजूनपर्यंत पुढे जाईल। आणि अजून अनेक मागासवर्गीय लोकांमध्ये अशी भावना आहे की आपल्या लोकांकडे पैसा नसतो, आपली परिस्थिती खालावलेली असते, त्याच्यामुळे आपली लोक पुढे जात नाही। परंतु पैसा सर्वश्रेष्ठ नसून आंबेडकरांजवळ काही पैसाच नव्हता, परंतु एक रमाईंनी जी त्यांना साथ दिली तशीच प्रत्येक स्त्रीने जर आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला जर साथ दिली तर नक्कीच आपला समाज हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि बळकट होईल हे मला तरी वाटतं। सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या भारताचा एवढा मोठा एक सणच आहे संविधान हा। घरोघरी एक आपला ग्रंथ
वाचन करून व त्या ग्रंथाचं हे ग्रंथचे यो आज सर्वात श्रेष्ठ म्हणजे हा संविधान आहे. हा संविधान हा भारताच्या सगळ्या कानून व्यवस्था असून द्या सगळ्या ठिकाणी हे चालतो, पण ह्याचं कोणच वाचन करत नाही. तर इथून पुढं आम्ही एक ते ग्रंथ वाचन संविधान वाचन हे गावी गावी पोचवणार आहे. हे आमच्या मिलिंद बुद्ध विहारातर्फे आम्ही सर्वांना एक गवाही देतो. जय संविधान, जय भारत. खातोय तो घास, घेतोय तो श्वास, या उक्तीप्रमाणे आपण जगत आहोत. या जगण्याच्या या आपल्या लाईफस्टाईलला सगळे कारणीभूत असणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहून दिली. या घटनेच्या आधारे या संविधानावरती आपला देश चालतो. या देशामुळं आपण डॉक्टर बनू शकलो, वकील बनू शकलो, कलेक्टर बनू शकलो. अशा या संविधानाचा आजचा हा संविधान दिन साजरा करत असताना मिलिंद बुद्ध विहाराच्या या ठिकाणी सर्व आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी लोक उपस्थित राहिलेत. त्याबद्दल मिलिंद बुद्ध विहाराच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपण हडपसरमध्ये 14 विहार एकत्र करून संयुक्त बुद्ध विहार कृती समिती स्थापन झालेली आहे. प्रत्येक माणूस हा आपल्या आपल्या परीनं यामध्ये योगदान दिलेलं आहे. या योगदानामध्ये सर्व भारतीयांनी आम्ही भारतीय म्हणून यात सहभागी व्हायला पाहिजे. तसं याच्या पुढची जी रॅली असेल, गेल्या वर्षी आपण हडपसर रविदर्शनवरून मिलिंद बुद्ध विहारावर एक महिलांची रॅली काढली होती. महिलांना जो हक्क मिळाला तो हक्क बाबासाहेबांनी दिल्यामुळं महिला या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचू शकल्या. या सर्व या कार्यात आपण बाबासाहेबांचं सर्व संविधान मानलं पाहिजे. आत्ता ज्या पद्धतीनं भारतावरती संविधानाची जे आघात करण्याचा प्रयत्न चालू आहे, हा आघात हाणून पाडण्यासाठी सर्व संविधानप्रेमी एकत्र येऊन या संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी वचन द्यावं आणि अशी प्रतिज्ञा करावी की हे संविधान आहे तर आपण आहे. हे संविधान जर नष्ट झालं तर आपणाला या ठिकाणी जगता येणार नाही, आपणाला माणूस म्हणून राहता येणार नाही. अशी परिस्थिती उद्भवण्यापेक्षा आपण सर्वांनी संविधानप्रेमींनी एकत्र येऊन या संविधान दिनानिमित्त एक भ्रीम प्रतिज्ञा घेऊन आपण या संविधानाचे रक्षण करूया, एवढीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आपण पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी मिलिंद बुद्ध विहाराच्या वतीनं आभार मानतो. आपण आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय भीम, जय संविधान. ऐसे कैसे मंजर सामने आने लगे हैं, ऐसे कैसे मंजर सामने आने लगे हैं, गाते गाते लोग अब तो चिल्लाने लगे हैं. इस तालाब का ही पानी बदल डाले यार, ये कमल के फूल यहाँ मुरझाने लगे हैं. ह्या पद्धतीनं भारतीय संविधानावरती जे आघात होत आहे, आघात म्हणजे हे गांडूळ पाणी आहे, ते पाणी आपल्याला काढून परत एकदा संविधानाच्या रूपानं भारत आणि आपले लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हे काळाची गरज आहे. आपसातले जे वाद आहेत, जे संघटना आहेत, जे पक्ष आहेत, हे एका बाजूला ठेवून आपण एक भारतीय म्हणून एकत्र आल्याशिवाय भारतीय संविधान हे टिकणार नाही. अन्यथा मी राष्ट्रवादी, मी ह्या पक्षाचा, मी त्या संघटनेचा, ह्या संघटना कधीपर्यंत असतात, जोपर्यंत भारतीय लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत ह्या संघटना आणि अध्यक्ष असतील. ज्या दिवशी भारतीय संविधान संपेल त्या दिवशी तुमच्यामध्ये कुणी संघटनेचा अध्यक्ष राहणार नाही, कुणी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही. सर्वसामान्य आणि वंचित लोक सगळीच होणार आहेत. त्यासाठी हे सर्व टिकवण्यासाठी मला तर असं वाटतं की अध्यक्षांनी त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी किमान संविधानाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज ह्या हडपसर भागामधील ज्या कृती समिती होते बुद्ध विहारांच्या, त्यांनी एक चांगला उपक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबद्दल मिलिंद बुद्ध विहाराच्या वतीनं आज संविधानाच्या प्रास्ताविकेचं इथं ओपनिंग केलेलं आहे. त्याबद्दल डॉक्टर किशोर शहाणे आणि वामन धाडवे यांचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण हडपसर भागामध्ये खऱ्या अर्थानं विचारपीठ बहुजन समाजाचं विचारपीठ जर म्हटलं तर मिलिंद बौद्ध विहार आहे असं मला वाटतंय. कारण सगळे जे कार्यक्रम होत आहे, सगळी जी भारतीय संविधानाची किंवा आणि इतर सामाजिक संघटनेची ॲक्टिव्हिटी जी होती त्या ह्या आपल्या मिलिंद बौद्ध विहारामधून होती. त्यासाठी ह्या बुद्ध विहाराला बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि भारतीय लोकशाही वाचविण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या मिलिंद बुद्ध विहाराच्या वतीनं आपण आता इथून पुढं 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1 वर्ष आपण सतत आपण डॉक्टर साहेब आपण कार्यक्रम घ्यावे, वामन साहेब आपण कार्यक्रम, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय संविधान, जय बाबासाहेब.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिनाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय संविधान विजय असो विजय असो विजय असो